चला सकाळ सकाळ मी चालली आहे वॉकिंगला, कारण मला ना एक्सरसाइज करायचा खूप कंटाळ येतो आणि बॉडीची थोडी मूवमेंट झाली पाहिजे, म्हणून मी ठरवलंय की ॲटलिस्ट एक हाफ एन आवर तरी मी डेली वॉकिंग करायलाच पाहिजे. आणि वॉक करून घरी आल्यावर मला खूप जास्त भूक लागली, त्याच्यामुळे मग मी आता बनवते बेसनची पोळी. ॲक्च्युली याला मराठीमध्ये धिरडं बोलतात, पण आम्ही बेसनची पोळीच बोलतो आणि हिंदीमध्ये याला बेसन का चिला बोलतो. आणि इतकं टेस्टी झालेलं आणि हे बनतं पण एकदम क्विकली. आणि डाळीचं पीठ आहे म्हटल्यावर एकदम प्रोटीन रिच ब्रेकफास्ट आहे हा. आणि त्याच्यासोबतच मी कॉफी बनवतीये, कारण कॉफी शिवाय तर माझी सकाळच नाही होत. आणि कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, मी गेले होते रेनकोट घ्यायला आणि मी कोणता रेनकोट घेतला तो मी तुम्हाला इथे दाखवते. ॲक्च्युली मी ग्रे कलरचा रेनकोट घेतला आणि इथे असं ग्रीन कलर आहे, निऑन कलर. मला जो कलर हवा होता ना तो नाही भेटला, पण त्यामुळे मग मी हा घेतला. म्हटलं थोडा काळपट पण आहे आणि याच्यावर डाग जरी पडले तरी काहीच दिसून नाहीये ना. बाय द वे हा चांगला दिसतोय, पण मला जसा हवा होता तसा नाही भेटला. आणि आता मी फटाफट तयार होते, कारण मला जायचं ऑफिसला. सध्या वातावरण ना एवढं ड्रास्टिकली चेंज होतंय, कधी ऊन येतंय कधी पाऊस येतोय, त्याच्यामुळे ना केसांची एवढी वाट लागली आहे ना. स्कॅल्प ऑइली होते आणि एंड्स खूप ड्राय होतात, त्याच्यामुळे ना खूप फ्रीझी झाली आहेत केस. आणि म्हणून मग त्याच्यावर मी हे आल्मंड ऑइल लावते, जेणेकरून फ्रीझीनेस कमी होईल आणि केसांना थोडी शाईन पण येईल. तेवढ्यातच वाजते डोरबेल आणि मला मगाशीच डिलिव्हरी बॉयचा फोन आला होता, म्हणजे नक्कीच माझं पार्सल आलं असणार आहे. पण आता मला जायचं ऑफिसला, त्याच्यामुळे हे जे पार्सल आहे ते आपण उद्या ओपन करूया.